मागचा विस्फोटक गोलंदाज तर तो गोलंदाजी ट्रॅकवर झाला. P1चं पहिलं षटक त्यानं स्वतःवरती विश्वास दाखवलाय. सातत्यानं या गोलंदाजाचा विचार केला तर सातत्यानं पहिलं षटक त्याच्या माध्यमातून फेकलं जात आहे. मात्र आज देखील कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरा लागल्या गेल्यात. आलेल्या तमाम क्रीडा रसिक वर्गांचा प्रेक्षक मायबापांचा स्पर्धेच्या माध्यमातून मनष्यपूर्वक सहर्ष स्वागत. अंपायर ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात होत्या. डावाला सुरुवात. पहिला चेंडू फेकेल आजच्या रात्रीमधील प्रकाशवीर 10-12 पावलांचा रणप. पंचांच्या डावीकडनं लेफ्ट हँडेड गोलंदाज. मात्र इथून गोलंदाजी ट्रॅक वर द्या. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट. 3, 2, 1. लेट्स प्ले. पहिलाच बॉल समोर खेळलेत. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात आहेत. डायरेक्ट हिट करण्याच्या नादामध्ये इथून कदाचित मी तर म्हणेन या चुका भरपूर महागात पडल्या जातील. वाघाची वाडी संघाला बॅकअप नव्हता आणि त्याचनंतर इथून रमेश कंडवीचा हिट कदाचित एस्टानवरती राहिला असता तर मग फलंदाजा बाद बाबा लागला असता. मात्र ते चित्र मैदानाच्या आतमध्ये घडलं जात नाही. आपल्या पॉपिंग क्रीज वरती सुरक्षितपणे राहायला गेला, ज्यामध्ये भरत आपण पाहतो एका धावेनं मात्र सांघिक अकाउंट इथून ओपन केला जातो. सुरेश पहिला चेंडू खेळला होता. अगदी खोला टाकलेला चेंडू आपण पाहिला होता. ऑन साइडला खेळायचा होता. मिड ऑफ मध्ये शतरक्षक तैनात केले होत्या आणि त्यानंतर अप्रतिम शतरक्षण देखील राहिला होता. स्ट्राईक रोटेट केली जाता. प्रकाशवीर डावकुराताचा वेगवान गोलंदाज. दोन्ही साइडनं चेंडू वळवण्याची त्याच्यामध्ये क्षमता मात्र ती गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केली जाता. समोर दोन बायकर मॅन आहेत. एका साइडला पण पाहतोय खरबईचं मैदान ज्यानं अक्षरशः गाजवलं होता तो भरत बसमावनं स्ट्राईक इन पडत्या आणि एका साइडला पण पाहतोय वर्णाई चषक ज्या खेळाडूनं गाजून सोडला होता तो सुरेश शुगडे नॉन स्ट्राईक इन पट्टी उभा. मात्र प्रकाशवीर देखील तितकाच ताकदवार खेळाडू अनेकदा एकमेकांच्या विरोधात खेळले. आज धोताणी चषकामध्ये उतरले. दुसरा चेंडू षटकातील समोर भरत बसमा. रनअप मध्ये थोडंसं अडथळा निर्माण होतो. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये श्याम भगतला पण पाहतोय. धोताणी कपाचा अष्टपैलू एक चांगला खेळाडू आणि स्पिरलिक पंचांच्या भूमिकेमध्ये जानू सांबरीला पण पाहतो. स्पर्धेचे सर्व स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घडवली गेल्या. आज दुसरी रजनी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पहिला सामना उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका साइडला कैलास 11 दामणी आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतोय मोरिया 11 वाघाची वाडी. दुसरा बॉल शॉर्ट ऑफ लेन अडप्या बॅटने खेळायचा होता आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी केली जातात. टप्पा भरपूर चांगला पाहायला मिळतो. तितकाच दमदार वेग देखील प्रकाशच्या माध्यमातून फेकला जातो आणि त्या अनुषंगाने मात्र फलंदाज भरतला बीट करत चेंडू सरळ इस्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातो. डॉट बॉलची सुरुवात भरतच्या माध्यमातून केली जाता. आक्रमण केले जातील का? या षटकावरती प्रहार केले जातील का? P1च्या षटकामध्ये नेहमी फलंदाजाचा बोलबाला राहिला जातो. मात्र यावेळी दोन चेंडूवरती प्रकाश वीरनं चांगली गोलंदाजी केली. तिसरा चेंडू या षटकामधील पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडंसं अडथळा निर्माण होत असताना पाहायला मिळतो. P1चं पहिल्या षटकामध्ये प्रकाश वीरनं चांगली गोलंदाजी दोन चेंडू मध्ये केल्या. आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमच्या विलास देखील आहेत आमच्या सोबत जोडत. श्री लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जातात. घरबसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनष्यपूर्वक सर्ष स्वागत. अगदी या स्पर्धेला 7 समुद्र पलीकडे नेण्याचं काम श्री लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून केलं जातं. षटकातील तिसरा चेंडू खेळण्यासाठी तयार भरत. जागा बनवली ती फुलरलींचा बॉल होता. डायरेक्ट हिट पुन्हा अशा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. बट अंपायर सिग्नल OUT एस पंच फलंदाज बाद आहे. ओके पहिला करारा झटका दिला स्वर्गीय कैलास 11 गावदेवी टीमला. भरत बसमा बॅक टू द डगआउट. प्रकाशवीरच्या नाबाबद्दल आला स्वस्त्यात बाद झाला. ते पण पाहतोय भरत बसमान मात्र संघाला नाराज केला होता. संघाचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाना खंडवी हे नाव सध्याच्या घडीला चर्चेत द्या. मात्र त्याला आता मैदानाच्या आतमध्ये डाव सावरावा लागेल. नानासाठी समोर खेळायचा होता मात्र फक्त हलक्या हाताने कट केला जातो. बॅकअप चांगलं राहिलं जातं. बालाजीच्या माध्यमातून एक सिंगलच्या मदतीने स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट केली जाईल. संघ पोहोचलाय 2 या आकड्यावरती. P1चं पहिलं षटक सुरेशला देखील माहिती आहे. या षटकामध्ये मोठे फटके खेळणं हे भरपूर महत्वाचं आहे कारण 30 सर्कलचं षटक आहे आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो. एक मिड विकेटला आणि एक स्विरलिक बाउंड्री लाईनच्या जवळ अशी शतरक्षणाची विभारचना
सध्या तरी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. ही गेम प्लॅनिंग प्रकाश वीरची आपल्याला पाहायला मिळते. एक माइंड मास्टर कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि त्यांचा केलंय तितकाच दमदार सध्या ते राहायला गेलाय. या षटकामधील उर्वरित जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केला. येणार यावेळेचा चेंडू स्विच हिट, क्या बात आहे, फटका अप्रतिमा, एक्स्ट्रा कबरच्या वरतून केलेत. लॉंग स्टॉपचे क्षेत्ररक्षक पळत आहेत, मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या रात्रीतील पहिला धमाका, पहिला करारा चौकार सुरेश चुगडेच्या बॅटमधनं 4 रन. चार धाबेच्या मदतीनं संघाची धाव फलकेवरती लागली जाते. 6 या धाबा धाव फलकेवरती लागल्या जातात. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधील सुरेश ऑन स्ट्राईक. प्रकाश वीरवरती आता आक्रमण केले जातात. चौकार ठोकला, स्विच हिट करायचा होता, अनोख्या स्टाईलनं फटका सजवायचा होता, मात्र इथून पंच सांगतील की एक सिंगल कंप्लीट केले जातात. सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं अर्थातच एंड ऑफ द ओव्हर पहिल्या षटकाचा बादली खेळ संपलाय. संघाचे टोटल बनले 7 वरती 1 विकेट. पहिल्या षटकाचा बादली खेळ संपला जातोय. पहिल्या डाबामध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय कैलास इलेव्हन गावदेवी धामणी संघ पोहोचलाय. धाव फलकेवरती 7 आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये P1चं पहिलं षटक प्रकाश वीरचं अप्रतिम राहिलं होतं. अभिली गोलंदाजी ट्रॅक वर आला. बालाजी वीर हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अपकमिंग एस्टर बागाची पाटी संघाचा देखील कमी वयाचा गोलंदाजा, मात्र आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आपलं नाव देणं देखील सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं गेला. मात्र यावेळी कुठल्या रीतीने गोलंदाजी करेल त्याकडे आता प्रेक्षक वर्गाच्या नजर लागल्या गेल्यात. समोर ऑन स्ट्राईक इनवरती बायकरमॅन अर्थात सुरेश साठी दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. बालाजी वीर तयार. पहिलाच बॉल समोर केले, ऑन साइडला बिरकावून दिला. शतरक्षक तैनात लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल मिळाले जाते. दुसरीसाठी निघाले जातात. सुरेशने नाकारला. नाना खंडविराने एका धाबेच्या मदतीने संघाची वाढती धाबसंख्या पुढे वाटचाल करेल. 8 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. उर्वरित पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिले होते. एक चौकार वगळताच ज्यामध्ये प्रकाश वीरनं अवघ्या 7 धाबा खर्च केल्या होत्या. आणि या षटकामध्ये आता बालाजी वीरवरती कितपर्यंत धाबा बनल्या जातील, दुसऱ्या षटकामध्ये कितपर्यंत फटकेबाजी केली जाईल. नाना खंडवी आणि सुरेश शुगडे ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. शॉट ऑफ लेन, बॅटची कडा लागली होती. स्टॅनच्या मागे चुका पाहायला मिळतात. जिकडे राजाला पण पाहिलं होता आणि विकेट किपरच्या माध्यमातून साधा सोपा झेल होता, तो झेल मात्र जमिनीला दान केला जातो. नाना खंडवीचा झेल सोडलाय. आता झेलची किंमत मोजावी लागेल का टीम बागाचीवाडी संघाला. नाना खंडवी असा फलंदाज आहे, कुठल्याही क्षणी मॅच फिरवू शकेल अशी क्षमता आहे त्या फलंदाजाकडे. सोशल मीडियावर ते अनेक त्याचे व्हिडिओ व्हायरल होत असताना पण त्यांना पाहिला. मात्र यावेळी आता त्यांना जीवनदान मिळालं. मात्र त्या जीवनदानाचं सोनं केलं जाईल का. फाईट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. क्या बात आहे, जबरदस्त डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये केली जाता. झेल सोडला होता आणि त्यानंतर परफेक्ट फाईट यॉर्कर पाहायला मिळाला. गोलंदाज बालाजी गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडू खेळला जातो. उर्वरित षटकामधील जर का आपण पाहायला गेलो तर 3 चेंडूंचा खेळ संपला गेला आणि 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केल्या, ज्यामध्ये नाना खंडवीचा एक झेल देखील सोडलाय. मात्र त्या झेलची किंमत मोजावी लागेल का. एखादं मोठी फटके नानाच्या बॅटमधून पाहायला मिळतील का, हा देखील प्रश्नचिन्ह आता प्रेक्षक वर्गांना जरूर पडला असेल. कारण ज्या बेली धामणी संघ अडचणीमध्ये सापडत असतो त्या बेली त्याच्या बॅटमधून धावा बनत असताना आपण पाहिल्यात. अप्पर कट स्ट्रोक खेळायचा होता, ऑनसाइडला खेळायचा होता. संपास सिग्नल, इट्स वाईट बॉल. खराब चेंडूची संख्या मैदानाच्या आतमध्ये. एस फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू वाईट साठी चेक केला जाईल. एकच रिव्ह्यू दिला जाईल, याकडे लक्ष असू द्या. टीम बागाची वाडी संघ पंचांच्या निर्णयाला चॅलेंज दिला जातो. चांगला चेंडू रिलीज केला होता गोलंदाज बालाजीनं. तिसरे पंच चेक करतात. स्पर्धेचे सर्वे मुख्य आयोजक अर्थातच किसन डुमने यांना पण जरूर पाहता. तिसऱ्या पंचांचं डिसिजन वाईट बॉल आणि तिथून मात्र रिव्ह्यू गमावला गेला. टीम बागाची वाडी संघ कॅप्टनकडे लक्ष असू द्या आणि यानंतर रिव्ह्यू दिला जाणार नाही. अव्वंतर एका धाबेच्या मदतीनं संघाची धाबसंख्या आता पुढे सरसावली जाईल. धावफलकेवरती संघ पोहोचला जातोय 9 या आकड्यावरती.
9 धावा फलकेपट्टी लागला गेला. षटकातील उर्वरित काही चेंडूचे खेळ बॅलन्स. पुढे आले होते ऑन साइडला भिरकावला, फटका पसला, चेंडू खाली शतरक्षक प्रकाश वीर कॅच. क्या बात आहे, महत्वाची विकेट यावेळी चुकी होणार नाही. कॅप्टन होते तिकडे, प्रकाशनं पकडलाय जल आणि संपवला नाना खंडवीचा खेळ. दुसरा करारा झटका स्वर्गीय कैलास इलेव्हन गावदेवी टीम धामणीला. थँक्यू सो मच जिजाम. अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये केलेत, अनेकदा बागाचीवाडी संघाने दामणी संघाला पराभूत केला, दामणी संघाने अनेकदा बागाचीवाडी संघाला पराभूत केला. मात्र आज नव्यानं दोघांनी चषकामध्ये उतरलेत. कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल हे मात्र उत्तरार्धामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाजी भरपूर चांगल्या दामणी संघाची देखील आपण पाहिल्या. बागाचीवाडी संघाची आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली गेल्या. बालाजी वीरचं हे षटक अप्रतिम राहिले जाता. उर्वरित षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. तर धावसंख्येचा विचार केला तर संघ पोहोचलाय फक्त आणि फक्त 9 वरती 2 विकेट. फक्त आणि फक्त 2 धावा बालाजीनं खर्च केलात. मात्र या षटकामधील 2 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. एक चेंडू वाईड होता, 2 चेंडूचा खेळ आता बॅलन्स आहे. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं. मात्र पंच आमच्याकडे बोलतात की हा चेंडू खराब आहे. उजव्या आयुष्याच्या बऱ्याचशा बाहेरून जाणारा अबत्तर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचली जाते. 10 या आकड्यावरती संघ पोहोचला गेला. 2 विकेट ज्यामध्ये आपण पाहतोय प्रकाश वीरच्या नाबावरती एक सफलता राहिली होती आणि त्यानंतर बालाजीच्या नाबावरती एक सफलता पण पाहिली. नाना खंडवीची महत्वाची विकेट त्यानं संपन्न केल्या. दीपक बसमा आता मैदानाच्या आतमध्ये दाखवायला झाला. शॉट ऑफ लाईन समोर खेळायचा आहे, उंची जास्त, स्वतःच्या फॉलित्रीमध्ये उलट्या दिशेनं झेल पकडायचा होता. झेल कठीण होता मात्र प्रयत्न अप्रतिम त्यांचे राहिलेत. इथून झेल ड्रॉप झाल्यानंतर एका सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या 11 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. उर्वरित शेटकामधील शेवटच्या चेंडूचा आता खेळ बॅलन्स असेल. मात्र शेवटच्या चेंडू खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक इन बट्टिया सुरेशला पण पाहतोय. उर्वरित 2 षटकांचा वादली खेळ संपत आलाय. मात्र एक चौकार आपण सुरेशच्या बॅटमधनं पाहिला. शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. मात्र शेवटच्या चेंडूवरती एखादा ब्लास्ट त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळेल का. संपूर्ण जबाबदाऱ्या आता सुरेशच्या कांद्यावरती आहेत आणि इथून मात्र सुरेशची विकेट देखील स्वस्तात बाद झाली. तर मी तर म्हणेन गावदेवी लहान दामणी संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडू शकेल. मात्र त्यासाठी गोलंदाजांना विकेटच्या तलाशामध्ये जावं लागेल. बालाजीचा यावेळीचा चेंडू वेग पहा, वेग भरपूर आहे. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र देखील जर आपण पाहायला गेलो तर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्या. बट इथून डिसिजन पेंडिंग आहे. एस पंच चेंडू वाईट आहे. पंच चेंडू वाईट आहे का. अतिरिक्त एका धाबेच्या मदतीनं संघाची धाबसंख्या आता पुढे सरसावली जाईल. 12 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. प्रकाश वीरच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती, त्यामध्ये फक्त त्यांना 7 धाबा खर्च केला होता. बालाजीचं हे षटक चेक करायचा. अंपायर इज ओके, स्क्रीनवरती चेक केला जाईल. अंपायर येऊया आणि तिथून मात्र जरूर चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तिकडे आपण किसन डुमनेना पण पाहतो, स्पर्धेचे सर्वेसर्वक. आणि त्याचनंतर आपण पाहतोय दोधाणी गावाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला आपण सातत्यानं पाहत असतो. आज ते तिसऱ्या पंचांचं काम पाहतात. स्क्रीनवरती चेक केला जातो. श्री लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जातात. घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवली जातात. तिसऱ्या पंचांचं डिसिजन वाईट बॉल, हा देखील खराब चेंडू फेकला जातो. शेवटचा चेंडू फेकायचा आहे. शेवटचा चेंडू फेकत असताना मी तर म्हणेन यावेळीचा चेंडू देखील खराब फेकला जातो. गोलंदाज बालाजी तयार सुरेशसाठी यावेळी परफेक्ट यॉर्कर. बट अंपायर सिग्नल पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईट यॉर्कर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू खराब फेकला जातोय. वेग भरपूर या गोलंदाजाकडे, मात्र त्या वेगाचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि त्यानंतर सलगचे 2 चेंडू खराब फेकले गेलेत.
शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स आहे या षटकामधील. एक चेंडू फेकायच्या अगोदर मात्र त्या गोलंदाजाने तब्बल 9 चेंडू हाताळले त्या षटकामध्ये. आपली टप्पा चांगला पाहायला मिळते. गुडली स्पोर्टची सफर राहिली जाते. उसळी अतिरिक्त पाहायला मिळते. फलंदाजांना बीट करत चेंडू स्टँडच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसावला जातो. डॉट बॉल एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 2 अर्थातच 12 चेंडूंचा खेळ संपला पहिल्या डावामध्ये. धामणी संघ पोहोचलाय 13 वरती 2 विकेट. भिंगर संघाचे कॅप्टन आणि पलसदरी संघाचे कॅप्टन जर आले असतील तर आपण रिपोर्टिंग करा. दोन्ही संघाचे कॅप्टन. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 षटकांचा बादली खेळ संपला. संघाची टोटल धावसंख्या धावफलक्यावरती फक्त आणि फक्त आपण पाहिले तर 13 या आकड्यावरती संघ पोहोचला. प्रकाश वीरचं अप्रतिम षटक आपण पाहिलं अवघ्या 7 धावसंख्येचा. बालाजी वीरची चांगली गोलंदाजी. 6 चेंडू त्यांना देखील फेकलेत. अवघ्या 6 धावा खर्च केला. त्यामध्ये वाईट चेंडू तब्बल 4 फेकले होत्या आणि फलंदाजांना मात्र आपल्या गोलंदाजच्या तालाबद्दल अक्षरशः नासवलं होतं. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर झाला. रमेश खंडवी हा गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक इनवरती दीपक बसमा. दीपक साठी पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचा होता. पंच सांगतील की देखील चेंडू खराब. मात्र वाईटच्या गोलंदाजाची सुरुवात पाहायला मिळाली. अभ्यंतर एका धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. रमेश खंडवी या षटकामध्ये कितपर्यंत धाब्यांवरती रोखला जाईल टीम धामणी संघाला. तर दोन्ही फलंदाजांना पूर्णपणे शांत केले जातात. मोठे फटके मारू दिले जात नाही. याचं एकमेव कारण गोलंदाजी चांगली पाहायला मिळतो. फुलर लेनचा बॉल होता. बॅटची कडा लागल्या. लॉंग स्टॉपला बॉल फरार होईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडा दीपकच्या बॅट मधला दीपक ब्रँड पहिला दर्जेदार चौकार. 4 रन. धामणी संघ पोहोचलाय 18 या धाबसंख्येवरती. रमेश खंडवीचं षटक आपण जरूर पाहतोय. पहिला बॉल वाईट आणि त्यानंतर स्विरलिक बाउंड्रीलाईनच्या पलीकडे फटका आपण पाहिला होता. बॅटची टॉपेज लागली जाते आणि त्यानंतर चेंडू पहाड बनत धळला जाता. चांगले क्षेत्ररक्षण राहिले जातं मिड ऑफ मध्ये. एका धाबेच्या मदतीनं संघाची टोटल धाबसंख्या पुढे सरसावली जाईल. 19 धाबा या धावफलकेवरती पाहायला मिळतात. वाघाची वाडी संघानं प्रथमतः नाणेफेकीचा काल जिंकला होता. क्षेत्ररक्षणाचा त्याने निर्णय स्वीकारला होता आणि गोलंदाजी करत असताना मित्र म्हणेन आतापर्यंत चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजच्या माध्यमातून राहिल्या. प्रकाश वीरवरती एक चौकार आपण पाहिला होता. बालाजीनं कमबॅक केलं होतं आणि त्यानंतर रमेश खंडवीवरती देखील आक्रमण आपण पाहिलं होतं. पहिला चेंडू वाईट आणि त्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केल्या. ऑन स्ट्राईक इनवरती सुरेश साठी यावेळीचा चेंडू असणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकातील हा पहिला बॉल सुरेश साठी समोर लॉप केलाय. लॉंग ऑन मध्ये पाहावं लागेल. एलिव्हेशन कमी आहे आणि क्षेत्ररक्षक सुटता कॅप्टन होत्या आणि त्यांच्या माध्यमातून चुका झेल सोडलाय. बॉल चाललाय एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. सुरेशच्या बॅट मधला हा दुसरा धमाका चौकार. थँक्यू सो मच डीजा. सुरेश उगडेचा झेल सोडला. नाना खंडवीचा झेल सोडला होता मात्र तो स्वस्त्यात बाद झाला होता. सुरेश उगडेचा झेल सोडला आणि इथून पाहावं लागेल पाणबट्टी चेंडू अब्दळला जातो आणि इथून मात्र पंच सांगतील की फलंदाज सेपे मैदानाच्या आतमध्ये. लावडली अपील पाहायला मिळाली होती. अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी पाहायला मिळतो. एका चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरसावली जाते. 23 धावा धावफलकीवरती लॉस ऑफ 2 विकेट. स्वर्गीय कैलास सिलिबन गावदेवी धामणी या संघाची
धावसंख्या पाहायला मिळते. 23 धावा धावफलकेवरती लागल्यात. उर्वरित त्या षटकामधील काही चेंडूचा केला अद्याप बॅलन्स आहे. प्रकाश वीरच्या ज्या चुका आपण पाहिल्या होत्या मात्र त्या चुका कितपर्यंत बागात पडतील बागाची पाटी टीमला. फसव्या रीतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. लेग स्टार्टला खेळायचा होता, ऑन साइडला चेंडू रिलीज केल्यानंतर टप्पा पडला, थोडासा आउट स्पिन पाहायला मिळाला. इस्टांच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला जातो. निर्धाव चेंडूची सांगता मैदानापट्टी केली जातात. एका चौकाराचं प्रत्युत्तर आता मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. रमेश खंडवी या गोलंदाजाच्या माध्यमातून जरी चौकार सुरेशने ठोकलाय आणि त्याच्या विरोधामध्ये डॉट चेंडू फेकण्याची क्षमता आहे त्यामध्ये, हे दाखवून दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये. फर्निचर डिस्ट्रॉय, मोठा धक्का लागला जातो. स्वर्गीय कैलास इलेव्हन गावदेवी थांबणे टीमला सुरेश शुगडा बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 3. आधीच बराच उशीर झाला. पहिले मॅच आपण पाहिली होती तर 7:30चा टायमिंग आयोजकांचा होता. मॅच जबल आपण पाहिले तर 9 वाजता सुरुवात झाल्या. भिंगार संघाचे कॅप्टन आणि पळसदरी संघाचे कॅप्टन जर आले असतील तर आपण मुख्य व्यासपीठाकडे लगेच रिपोर्टिंग करा. पळसदरी संघाचे कॅप्टन नागेश आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी फाट करेल. भिंगार बी सागरचा संघ असेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती की आपण जर आला असेल तर आमच्या आयोजकांची रिपोर्टिंग करा. 4थ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅक पडताला राजा चौधरी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक इनवरती दीपक संघाची टोटल धावसंख्या धावफलकेवरती पोहोचल्या 23 वरती 3 विकेट, ज्यामध्ये महत्वाच्या विकेट बाद झालेत. सुरेशच्या बॅटमध्ये 2 चौकार आपण पाहिलं होता. नाना लवकर बाद झाला होता. त्याचनंतर आपण पाहतोय भरत बसमा देखील 0 वरती बाद झाला होता आणि त्याचनंतर संपूर्ण डाव आता 2 फलंदाजांना सावरावा लागेल. शेवटचं षटक, पहिला चेंडू वेगाने चेंडू रिलीज केला जातो. फुलर लाईनचा बॉल होता मात्र पंच आमच्याकडे वळतात. हा चेंडू खराब आहे. डाव्या यशाच्या बऱ्याचशा बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातो. अभ्यंतर एका धाबेच्या मदतीने संघाची धाबसंख्या पुढे वाटचाल करेल. 24 ते आकड्यावरती संघ पोहोचला जातो. उर्वरित शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. मात्र शेवटचं षटक कुठल्या रीतीने फेकलं जाईल. पहिल्या षटकामध्ये प्रकाश वीरनं फेकलेलं षटक अवघ्या 7 धावसंख्येचं होता. त्यामध्ये एक सफलता त्याला देखील मिळाली होती. बालाजी वीरचं षटक आपण पाहिलं तर 6 धावसंख्येचा, त्याला देखील एक सफलता राहिली होती. रमेश कडवीची अप्रतिम गोलंदाजी, त्यामध्ये 10 धावा खर्च करत 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. मात्र शेवटचं षटक आणि शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये कुठल्या रीतीने फेकलं जाईल. काबेचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला जातो. गुडलेन स्पोर्टवरती चेंडू आदळल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळते. फलंदाज दीपकला बीट करत चेंडू इस्टांच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसावला जातो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जातात. निर्धाव चेंडू मैदानापट्टी फेकले जातात. श्लॉकबरचं षटक या शेवटचं षटक म्हटलं तर अगदी हाणामारी. त्या षटकामध्ये फलंदाज नेहमी आक्रमण करत असतात. मात्र याही 2 फलंदाजांना तर तेच करावं लागेल. पूर्णपणे संघ अडचणीमध्ये सापडलाय. 24 वरती संघाची धावसंख्या थांबल्या. मात्र इथून आक्रमण केले जातील का. दीपकनं फटका सजवलाय. फटका पसला जातो. मिड विकेटला शतरक्षक येत आहेत. बुधाजीला पण पाहिलं होतं. स्वतः गोलंदाज देखील तिकडे पळाले होते आणि त्याचनंतर जर जवळपास आपण पाहायला गेलो तर मात्र झेल सोडला जातो. झेल सोडल्यानंतर 2 धाबा कंप्लीट केल्यात. 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकेवरती पुढे सरसावली जातं. 26 धाबा धावफलकेवरती पाहायला मिळाल्यात. असं वाटलं होतं की साधा सोपा झेल पकडला जाईल, मात्र बऱ्याच अंतर कापत शतरक्षक बुधाजीला पण पाहिलं होता. स्विरलिक बाउंड्री लाईनच्या जवळ होता आणि त्याचनंतर अगदी मिड ऑफ पर्यंत मात्र शतरक्षक पळत आले होते आणि त्यानंतर चांगले शतरक्षण त्यांच्या माध्यमातून राहिला गेला. दीपकसाठी या बेचा चेंडू राजा तयार आहे. ऑनसाइडला खेळले, मिड विकेटला टार्गेट केलाय. उंची जास्त, लांबी कमी, शतरक्षक डाऊन द कॅच. विकेटचं पतन, फलंदाज बाद. 4था धक्का दिलाय. कैलास इलेव्हन गावदेवी धामणे टीमला. फलंदाज दीपक बॅक टू द डगआउट.
सुभाष उगडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आतापर्यंत अविनाश आपण विचार केला तर 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एकही चेंडू पेस केला नाही. या संघाची टोटल धाबा संख्या 26 वरती हा संघ पोहोचला गेला. उर्वरित षटकामधील काही चेंडूचा अद्यापही बॅलन्स आहे. याही षटकामध्ये कमबॅक पाहायला मिळतो. विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जातात. प्रत्येक गोलंदाज विकेटच्या तलाशामध्ये पाहायला मिळतात. समोर खेळीत लॉंगॉनला शतरक्षक तैनात आहेत. लॉंग ऑफ मध्ये चांगले शतरक्षण पाहायला मिळाले. दुसरे साइड निघाले फेकी खेळा बॅकअप चांगलं राहिला विकेट किपरच्या माध्यमातून आणि इथून मात्र मिळाला त्या दोन धाबा. किसन वारगुड्या आपण जर कुठे असाल तर लगेचच व्यासपीठावर येऊन आपण आस्थान वा बघा. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आम्हाला त्यांच्या माध्यमातून कूलर आम्हाला इथे देण्यात आलेला आहे. तर ते मान्यवर इथे उपस्थित आहेत. माननीय श्री किसन वारगुडे साहेब या आपण व्यासपीठावर येऊन आस्थान वा और टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. मॅच कडे लक्ष वेधत संघ पोहोचलाय 28 आकड्यावरती. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. आडव्या बॅटने खेळलेत. एका टप्प्यानं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार. सुभाषच्या बॅट मधना हा पहिला करारा चौकार 4 रन. क्यों 32 धावा बनला धावफलकेवरती. अंतिम टार्गेट सेट बॉल. शेवटचा चेंडू पहिल्या डावामधील. मात्र शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने फेकला जाईल त्याकडे आता प्रेक्षकांच्या नजरा लागल्या गेल्यात. चला पळसदरी संघाचे कॅप्टन जर आले असतील तर आपण टॉस साठी जॉईंट व्हा आणि त्याच्या प्रतिस्पर्धेत फाईट करेल भिंगार बी सागरचा संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन जर आले असतील तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. पहिल्या डावामधील गोलंदाज राजा तयार ऑन स्ट्राईक इन बट्टी सुभाष. सुभाषसाठी शेवटचा बॉल खोला टाकला जातोय. समोर ड्राईव्ह केला व्ही शेप मध्ये फटका चांगला ऑल ऑन द कार्पेट. थोडेस फंबल झाले शतरक्षक. दुसरा अटेम्प्टला चेंडू उचलणार फेकणार आणि तोपर्यंत मात्र विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल. अंतिम टार्गेट सेट केला गेलाय. 2 धाबेच्या मदतीनं 34 धाबा. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम मित्रांनो आपण पाहतोय. येणारे 24 बॉल आणि विजय करतात टीम मोरिया 11 बागाजवाडी टीमला बनवायच्यात त्या 35 धाबा. संघ पण जातात लगेच मैदानाच्या आतमध्ये. पळसदरी संघाचे कॅप्टन आणि भिंगार संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच जॉईंट व्हा. कॅप्टन ऑफिशियल कॉल आहे की आपण टॉस साठी लगेच जॉईंट व्हायचा. 24 चेंडू 35 धाब्यांची गरज आहे. आदरणीय किसन शेठ वारगडा साहेब ऍडव्होकेट खऱ्या अर्थानं आपण पाहता शैक्षणिक क्षेत्रामधील एक मोठं नाव. खऱ्या अर्थानं सातत्यानं त्यांचा उल्लेख केला जातो आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना कूलर पुरस्कृत केलेत असे व्यक्तिमत्व. साहेबांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनष्यपूर्वक सरशी स्वागत. साईनाथ ग्रामस्थ मंडळ दोदाणी अजय दोदाणी चषक 2026 चा धमाका या पर्वामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिक वर्गाचा प्रेक्षकांचा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष सरशी स्वागत. अशी मॅचला सुरुवात होईल. उत्तरार्धाला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती जोडले जातील याच गावच्या अप्रतिम समालोचक करतात असा नानू सामरी यांचा आवाज आपण ऐकूयात. मोरिया वाघाचवाडी संघ लगेच सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. नक्कीच आज आपण जर विचार केला त्या स्पर्धेचा साईनाथ
ग्रामस्थ मंडळ दोदानी चषकाची दमदार स्पर्धा 2026 शानदार पर्व आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा खेळाडूंचा मायबापांचं पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. आत्ताच नुकताच आपण पहिल्या पूर्वार्थामध्ये आवाज आपण ऐकला. वाघाचीवाडी गावचे एक समालोचक क्षेत्रामध्ये अगदी त्यांचं एक चांगलं नाव आमच्या सोबतीनं साथीताना आपण पाहतोय. अमोलजी वीर सरांचा आवाज आपण ऐकला आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिला तर मोरिया वाघाचीवाडी संघ अगदी त्यांच्याच गावातील एक नामवंत संघ खेळताना जरूर आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. 4 षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 34 धावा खर्च केला. 35 धाबीचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धाला सुरुवात होईल. फिल्डिंग करत असताना गावदेवी धामणी संघाला विनंती असेल की लगेच फिल्डअप करा. आपण क्षेत्ररक्षण विभागानं लगेचच करायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या डावखुऱ्याचा फलंदाज संघाचा संगणक आपण जर पाहिलं तर प्रकाश वीर आणि त्याच्या सोबतीनं बोधाजी चौधरीला आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंचा जर विचार केला तर चांगले अगदी एफर्टच्या बाटमधून साथीताना येताना जरूर पाहिलेत. वाघाचीवाडी संघाचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीचं थोडंसं भरणं एक चांगल्या पद्धतीने आपल्याला जरूर पाहायला मिळाला पहिल्या इनिंगमध्ये. आणि त्यानंतर सुरुवात होईल दुसऱ्या उत्तरार्धाला. आपण जर पाहिला तर पहिला गोलंदाज ट्रॅकवरती नाना खंडबीला पंचांचा ग्रील सिग्नल. सामना स्टार्ट. दोन्ही संघाला विजयाच्या शुभेच्छा. पहिलाच बॉल बॅटची टॉप एज कमालीचा झेल तिकडे टिपला जातोय आणि फलंदाज होईल बाद. प्रकाश वीर 0 या धावसंख्येवरती. सुभाषसाठी एकदा जोरदार टाळ्या. लाजवाब कामगिरी. झेल अगदी जीवाच्या आखंतानातून टिपला जातोय. तो झेल टिपण्याचा प्रयत्न काहासाठी होता तर मग विकेट कोण होता? प्रकाश वीरला 0 वरती माघारी पाडण्याचं काम केलंय. चांगली गोलंदाजी. त्याला साथ देणं फिल्डिंग डिपार्टमेंट मधून हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत असतं आणि ते देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज आपण फलंदाज जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 1 डाऊनचा फलंदाज प्रदीपला इथून प्रदीप वाघ या फलंदाजाला आता इथून चांगला खेळ करावा लागेल. कारण सलामीवीर संघाचा संगणक अगदी लवकर बाद झालाय. 0 धावसंख्येवरती आता इथून पूर्णपणे डाव सावरून या 2 फलंदाजाला खेळ करावा लागेल. एखादी पार्टनरशिप तर जरूर बनवावं लागेल. धाबा कमी पडण्यात उत्तरार्धाला चांगली गोलंदाजी करण्याची ताकद ही धामणी संघाची जरूर पाहायला मिळते. मोठा फटका समोर लॉंग मध्ये उडवण्याचा प्रयत्न केला जातो. तिकडे फिल्डर आहे, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगल साठी नकार दिला जातो प्रदीपनं आणि सिंगलनं मोरिया वाघाचीवाडी संघाचा श्रीगणेश पाहायला मिळतो. एका दाबेनं आपण धावफलक पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शांत संयमानं सुरुवात क्रिकेटला आज खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. दोन्ही संघाच्या बाजूने गोलंदाजीचं भरणं फलंदाजीचं भरणं जरूर पाहायला मिळते. आणि खेळपट्टी जर पाहिली ना तर अलकुल बनवली आयोजकांच्या माध्यमातून. गोलंदाजाला 7 आणि तितकीच फलंदाजाला 7 हे पाहायला मिळतंय. बुधाजीचा फटका लॉंग मध्ये एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षक तिथे कनेक्ट होईल आणि सिंगलचाच प्रयत्न राहील आणि सिंगलच्या बरोबरीनं पुन्हा एकदा धावफलकीचा जर विचार केला तर 2 धावा धावफलकीवरती आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात दमदार पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. नाना खंडबीचा विचार केला तर नाना खंडबी आज जर चांगल्या फॉर्म मध्ये साथीदारांना पाहायला मिळतोय आणि 30 गोलंदाजी आज मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करताना पहिल्याच मॅच मध्ये चांगली गोलंदाजी. या वेळेला काय गोलंदाजी. लाकडतोड गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळाली. फलंदाज होईल बाद. प्रदीप वाघ बॅट टू डॅग आउट. दुसरा फलंदाज 2 धावसंख्येवरती मोरिया वाघाचीवाडी संघ. जोडीच्या इकडे पाहुण्यांची उपस्थिती होताना जरूर पाहायला मिळते. या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता येणारे पाहुण्यांचा मान सन्मान इथे केला जाईल. मंचकावरती आपण पाहतोय अगदी सुरुवातीला आपण पाहिलं तर यस आपण पाहिलं तर संपूर्ण डिंगडॉंग ग्रुपचं या ठिकाणी आगमन होताना जरूर पाहायला मिळतंय. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर एका समालोचन क्षेत्रामध्ये ज्याच्या नावाची आपण साधेताने दोधानी गावामध्ये चर्चा होताना पाहायला मिळते. ॲडव्होकेट साहेब नारायण भाऊ चौधरी पोलीस पाटील या देखील साहेबांचे आगमन झालंय आणि या बॉलवरती मोठा फटका
अगदी ठोकला जातोय. त्यानंतर आपण पाहिलं तर सुरेश घुटे आणि पांडुरंग बसमा यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे की या स्पर्धावरती येऊन आपण आसनस्थ बा. आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना मोरिया बागाचेवाडी संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. प्रमुख 2 फलंदाज बाद. पाहुण्यांची उपस्थिती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. फटाक्याच्या आतषबाजीनं अगदी त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. संपूर्ण डिंगडॉंग ग्रुप त्या आपण या ठिकाणी येताना जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्यांचं अशा स्पर्धेच्या वतीनं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. दुधाणी गावाच्या नावाच्या ही स्पर्धा पाहायला मिळते. संपूर्ण प्रेक्षकांच्या मन जिंकण्यासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगले खेळ मैदानावरती येणारे प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून होतील यामध्ये शंका नाही. धावफलकेचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 18 चेंडू आणि बेजासाठी 29 धावेची गरज. गोलंदाज सज्ज झालाय दुसरा षटक फेकण्यासाठी. भरत भस्मा हा गोलंदाज पाहतोय. अगदी बायकर मेन म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. अनेक मैदानावरती चांगला खेळ त्याचा पाहिला जातो आणि ज्या मैदानावरती नबाण पूर्ण एकदा 2 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये पाहायला मिळतात. पहिला बॉल बुधाजी चौधरीसाठी हॅलो. तर या ठिकाणी बघा आमच्या धुदानी गावचे एक डिंगडॉंग ग्रुपचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर त्यांच्या रॉयल एंट्रीला आम्ही फटाक्याच्या आतिषबाजीने त्यांचा अगदी इथे रॉयल एंट्रीचा ग्रुप आज त्यांचा इथे येत आहे. नारायण चौधरी, दत्ता बसमा, मंगेश चौधरी, मोहन चौधरी आणि मनोज चौधरी, संभाजी चौधरी यांची अगदी रॉयल एंट्री होत आहे मैदानाच्या आतमध्ये. आज खऱ्या अर्थाने सायनाथ ग्रामस्थ मंडळ दुधानी आयोजित दुधानी चषक 2026 एक भव्य दिव्य पर्व आज दुधानी गावाच्या नावासाठी आज मानाची सन्मानाची आपुलकीची स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं शुभेच्छा देण्याकरता आलेल्या आहेत सर्व मान्यवरांचं, ग्रामस्थांचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं तुमचं खूप खूप धन्यवाद करतोय. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. यस, थँक्यू सो मच शांताराम सर. अगदी पाहुण्यांची अल्लोड गर्दी आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. दुधाणी गावावरती असलेला प्रचंड प्रेम. आणि आज जर पाहिलं तर या मैदानावरती सुरुवातीला स्पर्धा होत असते ते डिंगडॉंग ग्रुपच्या माध्यमातून या मैदानावरती स्पर्धा भरवली जाते आणि ती नाईट सिंगला अगदी सुखरूपरित्या पार पडली. आणि त्यानंतर मग मोरिया बागाचेवाडी संघाची स्पर्धा नाईटची पाहायला मिळाली. आणि त्यानंतर मग धुदाणी चषक आज संपन्न होताना जरूर पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा भरत भस्मा. बॅटची टॉप एज शिल्प क्षेत्रामध्ये चूक तर अजिबात नाही या. तू चल मे आया या परिस्थितीमध्ये मोरिया बागाचेवाडी संघ फलंदाजी करतोय. अगदी 2 चेंडूवरती भारत भस्मानं 2 विकेट. आणि आता इथून जर एखादी विकेट घेतली तर मग विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये त्याच्या नावावरती राहील आणि ती गोलंदाजी जरूर पाहायला मिळेल का. राजू वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याला इथून चांगला खेळ करावा लागेल. झटपट संगणक बाद झाला होता. हा चेंडू कशा रीतीनं मैदानावरती फेकला जाईल हे पाहणं तितकंच गरजेचं ठरेल. समोरच्या दिशेला अगदी ग्राउंड सेट करण्याचा प्रयत्न लॉंग गॉन मध्ये तिकडे फिल्डर आपण जर पाहिलं तर चांगले फील्ड जरूर पाहायला मिळते याच बॉल. हॅलो. पळसदरी संघ आपण आला असाल तर व्यासपीठाची संपर्क साधायचा आहे बघा. आणि तुमचा प्रतिस्पर्धक भिंगार इथे उपस्थित आहे. दोन्ही संघांना आमची प्रेमाची विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता आपण मंचकीवरती उपस्थित राहायचं आहे. यस, थोडासा स्पीडअप दामणी संघ विनंती असेल, प्रेमाची विनंती असेल, थोडासा स्पीडअप करा.
नाईट रजनीमध्ये आपण क्रिकेट खेळतात, आयोजकांना थोडासा सहकार्याची अपेक्षा असेल आणि तो सामना मैदानावरती सुरू आहे. खोलमरचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन गोलंदाजी करत असताना परत मसमाकडे जर पाहिलं ना सातत्याने या चेंडूची फेकी त्याच्या गोलंदाजीमधून बऱ्याच वेळा पाहिली आणि आज पुन्हा एकदा नबानं तो चेंडू ते फेकतोय, रिलीज करतोय आणि संघटनाचा विश्वास काय असतो तो मैदानावरती आत्मविश्वासाने तो गोलंदाजी करतोय आणि हे चेंडू मैदानावरती फेकले तर मग या 35 धाबा सुद्धा थोड्याशा जड बनतील टीम वाघाचीवाडी संघाला आणि ते चित्र सध्या तरी विलासर आपल्याला मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. पण इथूनही चांगली एखादी पार्टनरशिप बनवणं फार गरजेचं असेल. बऱ्याचवरती आक्रमण करणं तितकेच चांगली फलंदाजी राजू वाघच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. त्याच्या सोबतीनं आपण जर पाहिला तर फलंदाज बालाजीला पाहतोय आणि बालाजीला सुद्धा चांगला खेळ करावा लागेल. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज, यष्टिरक्षक थोडासा चेंडर थोडासा चुका करतो मी म्हणेन. हा झेल टिपणं महत्वाचा होता. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न, रिस्की जोखीम उचलली, पंचांचा फिंगर ऑफ, फलंदाज राजू वाघ होईल बाद. दोन षटकांचा वादळी खेळ संपला आणि 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना मोरिया वाघाचे वाडी संघ जाऊन पोहोचलाय. तर या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. पळसदरी संघाचा संघनायक आणि भिंगारी संघाचा संघनायक आपण टॉस करण्याकरिता आपण या. तर 12 चेंडू आणि विजयाचा जर विचार केला ना भिंगार संघाचा संघनायक 12 चेंडू 26 धाबेचं समीकरण. तुमचा स्पर्धक इथे उपस्थित आहे बघा टॉस करण्याकरिता. लगेचच या. 12 चेंडू 26 समीकरण मैदानाच्या आतमध्ये एक कॅल्क्युलेशन जुळवण्याकरिता या दोन फलंदाजाला अगदी डाव साबरावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये अगदी थोडीशी कमतरता फलंदाजीमध्ये जाणवली कारण प्रकाशला झटपट बाद केलं पहिल्या बॉलवरती आणि त्यानंतर मग आता थोडीच्या मात्र जड पारडं होताना पाहायला मिळते वाघाचीवाडी संघाच्या बाजूनं. पण इथूनही आक्रमण केलं तर चांगले मॅच शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. या षटकामध्ये 10 ते 12 धावा बनल्या तर मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत हार मांडण्यासाठी तयार नाही या टीम वाघाचीवाडी संघ. हे चित्र सातत्यानं पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज आपण त्याच्याकडे सातत्यानं पाहतोय. सुरेश हा फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्याच्या बॅटमधून अनेक वेळ चांगले फटके येताना जरूर पाहिलेत. आता इथून चांगला खेळ करावा लागेल आणि षटक क्रमांक 3चा गोलंदाज जर पाहिला तर सुरेश उघडा, कोड विसरणार सुरेश उघडाला अगदी बायकर मान म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जाते. याच वर्षामध्ये फॉर्ममध्ये असलेला खेळाडू बॅटिंग फलंदाजी रिवर्स फटक्यामध्ये त्याचे फटके एक्झॅक्टली होताना जरूर आपण पाहिलेत. त्यानंतर नाना खंडबीला विसरून चालणार नाही. अगदी वेगवान पद्धतीची गोलंदाजी त्याची सातत्यानं पाहायला मिळाली. पहिला षटक जरूर फेकला त्यानं, धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 6 धाबा. एक चांगली महत्वपूर्ण 2 विकेट त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू गोलंदाज सुरेश उघडे, फुलटॉस, लवर फुलटॉस बॉल, अगदी तिकडे फिल्डर आहे, चूक तर अजिबात नाही. परता मारा गेला फलंदाजाला. तू चल्ला या परिस्थितीमध्ये फलंदाजी टीम वाघाचीवाडी संघ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राजा चौधरी. राजा चौधरीला आता इथून चांगला खेळ करावा लागेल. एकही फलंदाजाला जागावरती थांबू देत नाही कारण त्यामागच्या गोलंदाजी गावदेवी दामणी संघ मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. आज कमी धाबेवरती चांगले या संघांना अगदी पाणी पाजण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहतोय. पण आज एकाच परिसरातील एकाच ग्रामपंचायतीमध्ये हे 2 संघ पुन्हा एकदा एकमेकाच्या आमने-सामने गाठ पडली आणि ती लढत मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीमधली पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला थोडासा स्पीडअप करा.
चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती आपण पाहिली होती, विकेट प्राप्त केली होती. आता इथून चांगली फलंदाजी होईल का राजासाठी? पहिला बॉल फेकला जातोय, ट्रायकर समोरच्या दिशेला डीप लॉंगांकडे चेंडू निघाला, शतरक्षक काही चेंडू उचलणार, फेकणार, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न जरूर पाहायला मिळालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट मिळतील या बॉलवरती. 2 धाबा आणि 2 धाबेच्या बरोबरीनं संघाचं धावफलक जर पाहिलं तर 11 या आकड्यावरती आपण पाहतोय. मोठाले फटके या षटकामध्ये येणं फार गरजेचं आहे. एखादा चौकार, एखादा षटकार बिग हिट करणं फार गरजेचं असेल, कारण आक्रमणाला सुरुवात होत नाही कारण त्यासाठी आता फटके सजवण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे चेंडू फेकले जात नाही कारण सुरेशचा विचार केला तर चांगले चेंडू रिलीज करताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धाबा खर्च केल्या, येणारा तिसरा चेंडू कशा रीतीनं मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय याकडे लागलेल्या प्रेक्षकांच्या नजरा. फलंदाज राजा चौधरीला आपण पाहतोय. सुलभ गतीचा चेंडू, जोरदार अपील केली जाते, अपीलमध्ये विश्वास कमी होता, अगदी क्रॉस लाईन खेळण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय. हलक्या गतीनं चेंडू फेकला होता. या चेंडू फेकण्यासाठी त्याची ओळख आहे आणि ते चेंडू मैदानाच्या आतमध्ये तो सध्या रिलीज करतोय. चांगली गोलंदाजी सुरेश उकड्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज आपण पाहतोय सुरेश उगडा. ट्रायगर चेंडू, टप्पा पडल्यानं थोडासा उसळी घेणारा चेंडू, नाकातोंडा जवळून जाणारा चेंडूची फेकीस पाहायला मिळते. गती थोडीशी कमी ठेवली चेंडूवरती. प्रत्येक चेंडूमध्ये तुम्ही जर व्हेरिएशन द्याल तेव्हा मग फलंदाजाला थोडासा कुठेतरी हे करावा लागतं, कारण त्याचा अभ्यास करावा लागेल. आता चेंडू खेळण्यासाठी पुरेसा अभ्यास घेऊन ते फलंदाजी करावा लागेल, कारण सहजासहज आता जिथून चेंडू तुला बॅटिंग करताना त्याला आता मात्र शोधावा लागेल. मोठाले फटक्यांची नितांत गरज या टीम वाघाचीवाडी संघाच्या ढगाडमध्ये थोडासा शांत मशांत पाहायला मिळते. फुलटॉस वरती आक्रमण, या वेळेला मात्र राजाच्या बॅट मधून क्लासिकल षटकार. बोलने का शौक संघ आपण जर एखादा प्रतिनिधी आला असेल ना तर ऑर्गनायझर कमिटीकडे आपण संपर्क करायचा आहे बघा. तुमचा स्पर्धक इथे उपस्थित आहे, तर भिंगार संघ एखादा प्रतिनिधी आला असेल तर आपण ऑर्गनायझर कमिटीशी संपर्काला या. अगदी प्रेमाची विनंती असणार आहे बघा. चालू मॅच संपल्यानंतर लगेचच इथे टॉस केला जाणार आहे. यस, या षटकाचा विचार केला तर एक चेंडू बॅलेन्स या धावफलकीचा विचार केला तर 17 धाबा धावफलकवरती. हा चेंडू महत्वाचा होता. हा चेंडूवरती एखादा बिग हिट मारणं फार गरजेचं होतं. पंच सांगतील की षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकामध्ये फलंदाजी करत असताना मोरया वाघाच्या वाडी संघाचा धावफलक पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 6 चेंडू आणि 18 धाबेची सामना जिंकण्याकरिता सतरा बनल्या धावफलकावरती आपण 18 चेंडूचा खेळ संपुष्टात आला नाही आणि येणारी 6 चेंडू आणि 18 धाबीची गरज. 3 बिग हिट म्हणजे 3 षटकार ठोकावा लागतील सामना जिंकण्याकरिता आणि 2 ते 3 चेंडू डॉट फेकावा लागतील टीम धामणी संघाला. तर गोलंदाज शेवटचा षटक गोलंदाज आपण पाहतोय संदीप खंडबी. शेवटचा षटक, हाणामारीचा षटक, सुवरलेगचा षटक, शेवटच्या षटकामध्ये धाबा येणं फार गरजेचं असतात. तर भिंगार संघाचा संघनायक किंवा एखादा प्रतिनिधी आला असेल तर आपण कॉम बॉक्स मध्ये येण्याची कृपा करायची आहे बघा. प्लीज अगदी विनंती मान द्या. यस, चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू संदीपनं अगदी बेगवान पद्धतीनं फेकला होता, थोडासा बाहेरच्या दिशेनं चेंडू पाहायला मिळाला. कदाचित फलंदाजाला वाटत होतं की खराब चेंडू जाईल की काय, त्या बॉलवरती अगदी चांगला निर्णय पाहायला मिळाला. पंचांचा डॉट चेंडू पाहायला मिळाला. उरलेल्या समीकरणाचा विचार केला तर 5 चेंडू आणि 18चं समीकरण. मोठाले फटक्यांची नितांत गरज आहे. सिंगल डबलनं काही होणार नाही हे वाघाची वाडी टीमच्या फलंदाजाला देखील माहिती आहे. त्यासाठी प्रयत्न केले जातात. लाजबाब कामगिरी फाईन लेग क्षेत्र निवडला जातोय. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक बेगानं गणित होतोय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न पाहायला मिळतो. तिसऱ्या धाबेसाठी निघाले
आणि ही थोडीशी चूक मी म्हणेन पाहायला मिळते. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आपण चेंडू जर पकडला असता तर कदाचित धावशेच्या संधीमध्ये फलंदाज परतावा लागलं असतं. पण 3 धाब्यानं संघाचा धावफलक जर पाहिलं तर 20 या आकड्यावरती 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 15 धाब्याची गरज. एक टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 15 धाब्याची गरज. एखाद्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज या वाघाची वाडी संघाच्या फलंदाजाच्या बाजूनं आणि त्या सोबतीनं एखादा डॉट चेंडूच्या अगदी फेकावा लागेल धामणी संघाच्या गोलंदाजाला. अगदी त्याच गतीनं चेंडू फेकला जाते. सुलवर गतीचे चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नाना कंडबीचा विचार केला तर पहिला षटक लाजवाब फेकला होता. त्यामध्ये 6 धाबा खर्च करत असताना 2 विकेट महत्वाच्या मिळवल्या आणि तिथून मात्र मॅच मध्ये पकड निर्माण केली आणि ते शेवटच्या क्षणी आता संदीपवरती विश्वास दाखवलाय ती गोलंदाजी पाहायला मिळते. क्रॉस लाईन करण्याचा जरूर प्रयत्न केला होता. दांड्या वाकवल्या जातात. फलंदाजाला परतावा लागेल. काय गोलंदाजी. फलंदाज मॅचला आता थोडीशी गलाटणी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी दामणी संघानं अगदी गोलंदाजीच्या ताकदीवरती हा सामना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. अजूनही सामना संपला नाही. अजूनही 2 चेंडू आणि बीजाकरिता जर विचार केला तर 15 धाब्याची गरज. एखादा खराब चेंडू त्याच्यावरती आक्रमण. चेंडू मोठा फटका खेळावाच लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजयला इथून चांगला खेळ करावा लागेल. विजयच्या बॅट मधून मोठा फटका येईल का याकडे अपेक्षा असतील त्यांच्या पाठीराखीच्या आणि त्यासाठी आता त्याला प्रयत्न करावा लागतील. डावखुऱ्याचा फलंदाज नेहमी आपण घातकी होताना पाहायला मिळतोय आणि त्यासाठी आता गोलंदाजाला कशा रीतीने गोलंदाजी करावी हे त्याला अगदी ठाऊक घ्या आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मोठा फटका खेळायचा समोरच्या दिशेला. पंचांचा इशारा. नो चेंडू, नो बॉल. बघा ज्या क्षणाची गरज होती फलंदाजी करत असताना त्याच बॉल इथे खराब फेकला जातोय. चला पंचांच्या कुठल्याही पद्धतीने आपण पंचांचा निर्णय अंतिम राहील. नियमावलीच्या नुसार ही स्पर्धा सुरू झाली. कारण आज जर विचार केला तर नक्कीच हा 9 चेंडू आणि हा चेंडू फ्रीट. बघा चांगली संधी मिळाली टीम वाघाची वाडी संघाच्या फलंदाजाला. अगदी पंचांचा जर विचार केला तर जानू साबरी एक ऑफिशियलच्या माध्यमातून श्याम भगत त्याच्या सोबतीनं पाहतोय. अगदी साईनाथ दोदानी संघाचा क्रिकेट हायलाइट करून सोडला. या दोन्ही ऑफिशियलच्या माध्यमातून आज ते आयोजकाच्या भूमिकेमधून पाहतोय. अगदी चांगली नजर ठेवून हा चेंडू अगदी त्यानं अगदी गोलंदाजाला सांगितलं की 9 चेंडू. हा चेंडू फ्रीट. 2 चेंडू आणि बनवायचे 14 धावा. 2 चेंडू 14. हा चेंडू डॉट आलाय. त्यानंतर मग मॅच मध्ये आता पकड निर्माण केली गावदेवी दामणी संघानं. चांगली गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. याच पद्धतीचे चेंडू फेकले आणि शेवटपर्यंत या गोलंदाजानं अगदी चांगले चेंडू फेकले. 1 चेंडू 14 समोरच्या दिशेला अगदी खेळून काढलाय. लॉंग गार्ड मध्ये चेंडू चाललाय. चत्रक्षक आहे आणि सामना देखील जिंकलाय गावदेवी दामणी संघानं. हडलक टीम मोरिया वाघाची वाडी संघ शेवटच्या क्षणापर्यंत चांगला खेळ दाखवला. जिथे महत्वपूर्ण विकेट प्रकाश वीर बाद झाला. तिथून डाव डगमग लागेल आणि शेवटच्या क्षणी मात्र हार पत्करावा लागेल. दोन्ही संघाला अगदी या स्पर्धेच्या वतीनं शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच